स्ट्राईकवरती रोहित वाळुंज आणि नॉन स्ट्राईकला दिग्विजय. सहा धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक पहिले संपले आणि दुसऱ्या षटकाला देखील दुसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचं एक चेंडू आपण पाहिलं तर स्वप्नीलच्या षटकातील किती बाकी आहेत. 5 षटकांची 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. धावसंख्या 18. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2. पहिल्या षटकात कमी धावा, दुसऱ्या षटकात धावा आल्यात परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. कॅप शोधलाय, पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली. एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 बनवल्यात, तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिथे नकार कळवलाय. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा. 2 षटके कंप्लीट होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर युनायटेड SP11 संघानं बनवल्यात बिनबाद 20 धावा. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं ते संपलाय. 20 धावा धावपल होत आहेत. काल आपण पाहिलं भारतीय महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप फायनल जिंकून संपूर्ण भारत देशाची मान उंचवली आणि खरं तर प्रथमताच भारतीय महिलांनी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं कालचा दिवस आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी लिहिला गेला. क्रिकेटचा खेळ असाच आहे, सातत्यानं आपण पाहिलं तर जे चांगली कामगिरी करतात त्यांना यश प्राप्त होतं. आणि कालचा असून एक दुग्ध शर्करा योग आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर नक्कीच सगळ्या खेळाडूंसाठी आणि आपल्या सगळ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची गोष्ट काल असून आपल्याला पाहायला मिळाली. काल खरं तर खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. पुण्यनगरीत खासदार क्रीडा महोत्सवाचा पुकार झाला आणि त्यानंतर कालच आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आपल्या पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांची बिनविरोधपणे निवड झाली. ती देखील आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आपल्या प्रत्येक पुणेकरांसाठी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे कालचा योग जर तुम्ही पाहिला, कालचा दिवस अगदी दुग्ध शर्करा योग होता. काल अनेक काही गोष्टी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या. स्विचिटचा प्रयत्न, दिग्विजय मते करतायत, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, अडवलाय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या 22. 22 रन. तिसरे षटक सुरू आहेत. मोठे फटके अपेक्षित आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमची आघाडीची सलामीची जोडी अजूनही स्ट्रगल करते. खेळपट्टीवरती विकेट होती. 2 षटक झाले, तिसरे षटक सुरू आहेत. सेट बॅटर आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. या वेळचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय, बॉल सीमा पार. रोहित वाळुंजच्या बॅट मधून पहिला खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना बनवले जात आहेत. 26 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 26 रन, 26 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. रोहितकडनं तिसऱ्या षटकात मैदान ती पाहायला मिळते. सुरुवातीची 2 षटक फार स्ट्रगल केला. स्विच इट, देखना फटका, विरुद्ध दिशेला खेळलाय, उलटा पुलटा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश प्राप्त होते. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रोहितच्या बॅट मधून आता धावा येऊ लागल्यात. एकदा का रोहितच्या बॅट मधून धावा यायला लागल्या ना, युनायटेड SP11 संघाच्या धावपल कोती धावांचा पाऊस पडतो आणि तो पाऊस पडायला सुरुवात झालीये. 2 बाउंड्री आल्यात, 2 चौकार आलेत. रोहितच्या बॅट मधून 8 चेंडू 15, दिग्विजय मते 8 चेंडू 12. टीमची धावसंख्या 30. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. रायझिंग स्टारचे कॅप्टननी सांगितलं की आम्ही 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. इथे मिडल ऑफ द बॅट, उंच पुरा, बिग 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 सिक्सर. 2 चौकार आले आणि त्यानंतर बॅटर सेट झाला. पुढील चेंडूवरती ठोकलाय, उत्तुंग षटकार. 36 धावा धावपल होत आहेत. तिसरं षटक मैदान ती सुरू आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्रिकलाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं HD क्वालिटीमध्ये घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकाल.
इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू हरकत करताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या पाठीमागे बॉल जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 40. युनायटेड SP11 संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय तब्बल 40 धावा. 3 षटकं कंप्लीट होत आहेत. रोहनचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलक होत आहे. चौथं षटक देखील इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. अभि मकाडिया सर आपण पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025च्या माध्यमातून सोडले गेलेत. त्यांचे स्वागत आहे. सकाळच्या सत्रात अचूक आणि बिनचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. संजय चव्हाण येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक करताना पाहायला मिळतील. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या स्वप्नातून कष्टातून ही क्रीडा स्पर्धा उभी राहिली. ते आपल्या पुणे जिल्ह्याचे लाडके खासदार, पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या स्वप्नातून हा क्रीडा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलक होत आहेत. संजय चव्हाण गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या चेंडूत एक सिंगल. दिग्विजय मते 9 चेंडू 13. रोहित वाळुंज बॅटिंग करतायत. 10 चेंडू आणि 25 धावा. या खेळाडूचं टॅलेंट फार मोठा आहे. बॅटच्या आतील कडागे चेंडू पाठीमागे जातोय. फायनलिंगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. 42 धावा धावफलक होत आहेत. चौथं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. शेवटचे काही चेंडू पहिल्या डावातील बाकी आहे. प्रयत्न एकच असेल. युनायटेड SP11चा कमीत कमी 60 धावा आणि जास्तीत जास्त 70 धावा. किती धावांपर्यंत मचल मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं होतोय पतन. पहिले बॅटर बाद होत आहेत. दिग्विजय मते आउट बाद. ऋत्विक भैया खर्डे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. अनडाऊनला बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट येते. सलामीच्या आघाडीचे बॅटर दिग्विजय मते आपण पाहिलं तर परत आहेत. चांगली सुरुवात केली होती दिग्विजयनं. पॉवर प्लेच्या षटकात एक उत्तुंग षटका ठोकला होता आणि असं वाटलं होतं की शेवटपर्यंत चांगली बॅटिंग सेट बॅटर करताना पाहायला मिळतील. पहिली विकेट येते. पहिला बॅटर बाद होतोय. एक कडी बाद 42. चौथं षटक सुरू आहे. आल्याला पहिला चेंडू आपण पाहतो. ऋतिक भैया क्रीडेसाठी थोडंसं शॉर्ट पिच ठेवलाय. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बनवलं जात आहेत. एक कडी बाद 43. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे कॅप्टन आपण आयोजकांनी दिलेले टी शर्ट परिधान करून टॉस साठी संपर्क करा. फुल टॉस चेंडू होता परंतु लेग स्टंपला बाय बाय करतोय. आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. एक कडी बाद 44. चौथं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच. प्रयत्न एकच आहे रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लबचा. 1-2 विकेट आणि डॉट बॉल वरती लक्ष केंद्रित करणं, फोकस करणं तो प्रयत्न असेल गोलंदाजांचा. पुढ्यात टाकलाय. चढ मध्ये टाकलाय. 2 पायांच्या अगदी समोर ठेवलाय चेंडू. अडवलाय लॉंग ऑनला. तोपर्यंत एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न तिथे नकार आहे. एक कडी बाद 45. या षटकातील शेवटचा चेंडू तो मात्र बाकी आहे. 45 धावा धावफलक होत आहेत. रायझिंग स्टारनं रोखून ठेवलंय आतापर्यंत असं म्हणायला हरकत नाही. परंतु अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे जे की डेथ ओव्हरचं पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता. ऋतिक भैयाकडे ऑन फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा अर्धशतक पूर्ण होतं. युनायटेड SP11
एक कडी बाद 51 धावा 50 अप. बंडू शेठ भोसले 11 संघाच्या षटकांची मॅच आपण पाहतोय. हा शेड्यूल फार मोठा आहे, त्यामुळे कॅप्टनना आम्ही सातत्यानं विनंती करू की आपण वेळेवरती या. सगळ्या मॅचेस वेळेवरती होणार आहे, कारण का सायंकाळी आपल्याला सूर्यप्रकाशात सगळे सामने कंप्लीट करायचे. काल शेवटची मॅच थोडीशी अंधारात गेली. एकावन्न धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. 4 षटक कंप्लीट होत आहेत. 5वं षटक सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर ऋषिकेश. पहिला चेंडू इनसाइड आउट, बॉल मिडल ऑफ द बॅट आणि बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थेट पाठवलाय सीमा रेषा पार. उत्तुंग प्रहार, षटकार. सत्तावन्न धावा धावपल होत आहेत. एक विकेट गमवली. 5वं षटक सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो रोहित वाळूंच्या बॅट मधून. 13 चेंडू 33. फुल टॉस चेंडू होता. शरीराला आपण पाहिलं तर स्वतःचा बॅलन्स तो सावरू शकला नाही. खेळपट्टीवरती विकेट होती, कोसळला, परंतु एक सिंगल पळून पूर्ण करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला. 58 धावा धावपल होत आहेत. एक विकेट गमवली. शेवटचे 4 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 2 चेंडूवरती 7 आल्यात आणि 4 चेंडूवरती किती येतील ते देखील इथे पाहायचंय. सरळ बॅटनं उडवलाय, समोर खेळलाय. ऋतिक भैया कर्डेच्या बॅट मधून बॉल जातोय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. एक षटकार, एक सिंगल, त्यानंतर एक चौकार. धावसंख्या 62. 62 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सकाळच्या सत्रात देखील धावा बनतात आणि ते दाखवले युनायटेड SP11च्या फलंदाजांनी. अनेक जण म्हणतात की ड्यू फॅक्टर असतो. प्रथमतः टॉस जिंकला की क्षेत्ररक्षण घेतात, बॅटिंगला प्रतिस्पर्धींना प्राचारण करतात, परंतु प्रतिस्पर्धींनी देखील बॅटिंग मधून धावा बनवल्यात. इथे पुढ्यात टाकलेला चेंडू होता. वेग दाखवलाय, गतीचा वापर केलाय ऋषिकेश मोरेना. वेगावरती स्वार होता आणि पहिला डॉट बॉलला डेथ ओव्हर मध्ये येतोय. एक कडी बाद 62. 5वं षटक सुरू आहे. 62 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 62 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटच्या टोक्यावरतून क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला, एफर्ट चांगले होते. उंच उडी घेतली, झेप मारली, परंतु बॉल डोक्यावरतून जातोय सीमा पार. खासदार क्रीडा महोत्सवाचा खणखणीत षटकार. अडुसष्ट धावा धावपल होत आहेत. एक गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. फुल टॉस, सरळ बॅटनं कडक बेधडक सीमा रेषा पार. डीप लॉंग ऑफला येतोय. उत्तुंग षटकार. 6 धावा. पहिला डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. एका डावाच्या समाप्तीनंतर बनवल्यात एक गडी बाद 74 आणि टार्गेट ठेवले 30 चेंडू विजयासाठी बनवायच्या 75 धावा. हा एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये चला. दोन्ही टीमला विनंती असेल, युनायटेड SP11 आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. तर रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब संघाला विनंती असेल, आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या आणि तिथून आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. कोथरूड चॅम्पियनचे कॅप्टन चला आणि बंडू शेठ भोसले 11चे कॅप्टन. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. अगोदरच आपण मॅच सुरू झाल्यानंतर टीमची अनाउन्समेंट केली होती. वेळ आपल्याला महत्वाचा आहे, वेळेची काय बंधनं आपल्याकडे आहेत आणि सगळ्या मॅचचे टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय, त्यामुळे कॅप्टन टॉस साठी चला. कोथरूड चॅम्पियनचे कॅप्टन आलेत, बंडू शेठ भोसले 11चे कॅप्टन. चौऱ्याहत्तर बनवल्यात, 75चे टार्गेट सेट केले. चला पटपट आता युनायटेड SP11 क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर मैदानावरती पाठवा. लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात करतो आपण.
सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आपण संपन्न करतोय. आदरणीय बापूसाहेबजी क्षीरसागर यांना विनंती केला तर आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. आपल्या परिसरातील द ग्रेट लिजंड क्रिकेटर युनायटेड SP11 या टीमकडनं आपण ज्यांना सातत्यानं 40 प्लसचं क्रिकेट खेळताना पाहिलं, आदरणीय बापूसाहेब क्षीरसागर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन शेकहँड करा. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. शेकहँड संपन्न झाले. दोन्ही कॅप्टन 5 ओव्हरची मॅच आहे, कंपल्सरीची की नॉकआउट मॅचेस आहे. हेड अँड टेल. हेड कॉल बंडू शेठ भोसले 11 हेड. टॉस जिंकलाय. प्रथमतः मान्यवरांचा आभार, बापूसाहेबांचं खूप खूप आभार. टॉस जिंकलाय बंडू शेठ भोसले 11 संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोथरूड चॅम्पियनला खूप साऱ्या शुभेच्छा. डिसिजन पेंडिंग वरती आहे, काही क्षणात डिसिजन आपल्यापर्यंत येईल, तसा कोथरूड चॅम्पियनला सांगितलं जाईल. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. 74 बनवले गेलात. 75 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचा. रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब युनायटेड SP11 या दोन संघात हा सामना देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र बाजी मारेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. कारण का सामना अतिशय महत्त्वाचा आहे. मॅच अतिशय रोमर्षक आहे, मॅच अतिशय रंगतदार आहे. सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आहे, त्यामुळे सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कारण का आजच्या खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 क्रिकेट या खेळातील आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच ती देखील आपल्याला इथे मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब विरुद्ध युनायटेड SP11 या दोन टीम देखील आपण इथे पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानात उतरतात विष्णू जाधव, विजय पवार, तर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज येतोय अयान शेख. इथे आपण गोलंदाजी थोडासा चेंजेस पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतो युनायटेड SP11 कडनं. टार्गेट फार मोठे सेट केले. सकाळच्या सत्रात 75चा पाठलाग करणे इतकं सोपं नाही, परंतु अशक्य देखील नाही. क्रिकेटचा खेळ आहे. श्री स्वामी समर्थांचे एक वाक्य आपण सातत्यानं ऐकत असतो, अशक्यही करतील स्वामी. त्यामुळे अशक्य देखील शक्य केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल, कष्ट करावं लागतील. चांगली सुरुवात तुमच्याकडनं अपेक्षित असेल. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवटही चांगला होतो. त्यामुळे सुरुवात कशी असेल रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लबची त्यावरती तुमचा शेवट अवलंबून असेल. युनायटेड SP11 थोडी खडतर सुरुवात केली, थोडी अडखळत सुरुवात केली रोहित वाळून दिग्वीचे मतेनं, परंतु शेवट जो काय केला ना तिथे ऋत्विक भैया खर्डे आणि रोहित वाळूंजी या जोडीनं तो कमालीचा होता, तो लाजवाब होता. आणि ती सुरुवात आणि तो शेवट आता रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब कडनं इथे मैदानावरती अपेक्षित आहे. 5 षटकांची मॅच आहे. 30 चेंडू आणि 75चा पाठलाग तो मात्र करायचा आहे. प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी आहे. प्रत्येक षटकात एखादा चौकार, एखादा षटकार, 2 मोठे फटके, 2 बाउंड्रीज मात्र अपेक्षित आहे. टीम रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लबला 30 चेंडू 75. पहिलं षटक, पहिला चेंडू सरळ बॅटनं केलाय, कॅप शोधलाय आणि बॉल मात्र पाठवलाय डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध.
सीमारेषा पार, धावा मिळतात 4. आयन शेख आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. युनायटेड SP11 टीम कडनं यंग टॅलेंट, यंगस्टर, उभरता खेळाडू आणि हेच खरं तर या खासदार क्रीडा महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा, उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळावी, जुन्या जाणत्या खेळाडूंच्या सोबतीनं खेळण्याचा अनुभव मिळावा आणि एक्सपिरियन्स एकमेकांना शेअर करता यावा, हेच खरं तर खासदार क्रीडा महोत्सवाचं वैशिष्ट्य या स्पर्धेतून राहणार आहे. मिडल ऑफ द बॅट, काय सुरुवात इथे मैदान ती पाहायला मिळते. बॅटर बॅटिंग करण्यासाठी उतरलाय विजय पवार, त्याच्या नावातच विजय आहे आणि त्यानं जे काही फटके खेळायला सुरुवात केली ना ती अतिशय कमालीची आहे. रोख ठोक बॅटिंग करतोय, समोर तो इथे प्रतिस्पर्धींवरती आपण पाहिलं तो तुटून पडलाय, आक्रमण करताना पाहायला मिळतोय. 1 चौकार, 1 षटकार, 2 चेंडू आणि बनवल्या 10 धावा. ज्या ज्या टीम उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्या कॅप्टनना विनंती आहे, आपले किट आपल्या ताब्यात घ्या. आयोजक जे तुम्हाला टी शर्ट देत आहेत ते तुमच्याकडे घेऊन ठेवा, म्हणजे मॅच कंप्लीट झाला, मॅच संपल्या, इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचे आपण टॉस करतोय त्यावेळेस कॅप्टन आपण आयोजक कमिटीने दिलेले टी शर्ट परिधान करून तुम्हाला टॉससाठी यायचे. 2 चेंडू 10. फुल टॉस चेंडू होता, मिड ऑफच्या टोक्यावरतून खेळलाय, टीप लॉंग ऑफ सीमा पार. 1 2 3 टप्पा घेत 1 2 का 4 चौकार. चौदा धावा धावपल होत आहेत. 3 चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकले गेलेत. 27 चेंडू आणि 61 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. सरळ बॅटनं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. एक चांगला फटका देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला देखील आपण पाहिलं तर इथे अडवलं जाते. 75चा पाठलाग सुरू आहे आणि पहिल्या 4 चेंडूवर त्याल्यात 16 धावा. सुरुवात देखील सडेतोड प्रत्युत्तर देणारे रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब कडनं आपण पाहतोय. धावसंख्या 16, 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 26 चेंडू आणि बनवायच्या एकूण 60 धावा. 59 रन टू विन 26 बॉल. आयन शेख वरती आक्रमण सुरुवातीच्या पहिल्या षटकात हल्ला प्रति हल्ला आपण पाहतोय. 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय स्क्वेअर लेगला, कॅप मोठा आणि बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. आणखीन एक खणखणीत चौकार. 5 चेंडू आणि 20 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचा आपण जबरदस्त बॅटिंग. सकाळच्या सत्रात काय कमालीची सुरुवात इथे आपण पाहतो मैदानावरती आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. दीपावली संपली आणि राहिलेले फटाके फोडायला सुरुवात केली दोन्ही टीमच्या बॅटरनं. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. 37 क्रीडा प्रकार आदरणीय पुण्याचे लाडके खासदार मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या संकल्पनेतून साकार होत आहेत. यावेळीचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर, कॅप शोधलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. या षटकात धावांचा पडलाय पाऊस. पहिल्या षटकात तब्बल 24 धावा.
धावा धावपल होत आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत आणि दुसरं षटक देखील सुरू होतंय. एक सिंगल देखील आपण पाहिलं तर इथे धावसंख्या पुढे जाते. 25 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. अतिशय कमालीची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. ऋतिक भैया खर्डेला करावी लागेल. पहिल्या षटकात धावा आल्यात, दुसऱ्या षटकात कमबॅक करावं लागेल. फुल ऑफ लेंथ होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानात टाकला जातोय. 25 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचे षटक इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 22 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. मिडल ऑफ द बॅट बॅक टू बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल येते आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल देखील आपण पाहिले ते टाकले जातात. 2 निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. खरं तर ही सुरुवात अपेक्षित होती गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. युनायटेड SP11 संघ आपण पाहिलं तर इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळलाय. मिड विकेटला अडवण्याचा प्रयत्न, कॅप शोधला आणि बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. झेल देखील आपण पाहिलं तर टिपला गेला. विकेट देखील आपण पाहिलं तर इथे आणि पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. पहिला फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळतोय. अ, 29 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. एक विकेट गमावली. दुसरे षटक सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतो मैदानावरती 19 चेंडू आणि 46 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. ऋतिक भैया खर्डे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती कमबॅक करतोय. वापसी देखील आपल्याला करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइड मिड विकेटला टोलावलाय. एक मोठा प्रहार षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 35. पहिल्या षटकात 24 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 35. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. पुण्याची लाडकी खासदार, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्षपदी काल ज्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली ते आपल्या सर्वांचं लाडकाने हक्काचं व्यक्तिमत्व, मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या स्वप्नातून संकल्पनेतून साकारलेला खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 18 चेंडू 40. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. एक गडी बाद 35. किती चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर केला. रनआउटच्या संधी निर्माण होत आहेत, परंतु बॅकअप देखील खूप चांगल्या प्रकारे केला. ते धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाते. एक गडी बाद 37. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचे सुरू आहे. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज.
शेवटचे 17 चेंडू विजयासाठी 38 रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब संघाला. इथे विकेट किपरच्या हातातून हाताला स्पर्श करून चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय, परंतु प्रयत्न चांगला होता. बराचसा दूरवरती चेंडू होता, प्रयत्न चांगला. तिथे आपण पाहिलं तर विकेट किपर स्वतः दीपक मंडले सर आपल्याला पाहायला मिळतात. इस्टनच्या पाठीमागे अनुभव फार मोठा आहे, एक्सपिरियन्स मोठा आहे. त्यावेळेस अनुभवी खेळाडू संघामध्ये असतात, त्यावेळी खेळाडूंचा अनुभव देखील, खेळाडूंचा देखील आत्मविश्वास द्विगुणित होताना आपण कित्येक वेळा पाहिलाय. एक गडी बाद 38, तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकला आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते लेग पायच्या रूपानं. मुख्य पंच तिथे आपल्याला कळवतात 39वा धावफलकावर. मुख्य पंच देखील आपण पाहतोय लालासाहेब कामती सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. स्पर्धे पंच समीर जोशी सर आहेत, तिसरे पंच रमजान शेख सर आहेत. या 3 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण बघतोय 39वा धावफलकावर एक गडी बाद. इथे देखील चेंडू खेळला आहे, ऑन साईड डीप मिड विकेटला फटका चांगला आहे. जमिनीच्या समांतर चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होती, स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 40. तिसरे षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. एक एक चेंडू, एक एक धाव मात्र महत्वाची आहे. इथे फटका केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल सीमा पार. 1-2-3 टप्पा घेत चेंडू मात्र जातोय खणखणीत. खासदार क्रीडा महोत्सवाचा चौकार. पाठीमागच्या बाजूला चेंडू आपण पाहिलं तर बॅटची मध्ये आपण पाहिलं तर चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि षटक क्रमांक संपले जाते. 3 ओव्हरच्या गडी बाद 48. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 27 धावा. 27 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. बंडू शेठ भोसले 11 आणि कोथरूड चॅम्पियन. बंडू शेठ भोसले 11 आपला निर्णय कळवा. बंडू शेठ भोसले 11 चे कॅप्टन आपला निर्णय कळवा. शेवटची 2 षटकं बाकी आहेत, यानंतरची मॅच होणार आहे. बंडू शेठ भोसले 11 संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोथरूड चॅम्पियन संघाला प्रथम युनायटेड एसपी 11 कित्येक वेळा एसपी कॉलेजच्या ग्राउंडवरती एकमेकांच्या सोबतीनं खेळ, एकमेकांच्या बरोबरनं खेळत. त्यांनी टॉसच्या दरम्यान सांगितलं की आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो, एकमेकांच्या विरुद्ध प्रॅक्टिसचे सरावाचे सामने खेळतो. त्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, एकमेकांचे जे काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत, वीक पॉईंट आहेत, ते एकमेकांना माहिती आहे. त्यामुळे या मॅचमध्ये प्रचंड मोठी टस्सल आहे आणि तीच इथे आपण मैदानी पाहतोय. रोमहर्षकता आहे, रंगत आहे, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार, कोण विजय प्राप्त करणार, कारण का टू ऑर डायची मॅच आहे. करो मरोचा सामना आहे. विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल, सेकंड राऊंडला दाखवलेल, परंतु पराभूत संघाला या खासदार क्रीडा महोत्सवाचा निरोप घ्यावा लागेल. इथे स्क्वेअर लेगला उडवलाय आणि पाठवलाय षटकार. 6 रन.
षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. टीमची संख्या 1 गडी बाद 57. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 18 धावा. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. बंडू शेठ भोसले 11 आणि त्यांच्या विरोधात कोथरूड चॅम्पियन. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येते. फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती रोजची रंगीत तालीम होते. त्यामध्ये तुम्ही जरी हिरो बनला, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात मॅच होतात ना, त्यावेळेस देखील हिरो बनणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ही ब्रीद वाक्य राहुल भैयांची होती, मी फक्त सांगण्याचं निमित्त आहे. 1 गडी बाद 58. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय, पाठीमागे विकेट किपरच्या हातातून सटकतोय, बॅकअपला क्षेत्ररक्षक. नो बॉल. चुका होतायत. युनायटेड SP11 जर 74 बनवल्यात, 75चा पाठलाग सुरू आहे आणि त्या डिपेंड जर होऊ शकत नाही तर गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह आहे. आणि तेच इथे आपण पाहतो. क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत जी साथ दिली ना गोलंदाजांना, ती अतिशय कमालीची आहे. 9 चेंडू आणि 15. इथे फटका फसलाय, बॉल हवेत, फार दूरवरती क्षेत्ररक्षक टप्प्याची वाट पाहतायत. एक टप्पा पडलाय, अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत पळून पूर्ण केला. 2 धावा. ऋतिक भैया खर्डेचं कौतुक करेल, या खेळाडूंना इम्प्रेस केलंय आतापर्यंत या डावात. गोलंदाजीतून, फलंदाजीतून या संपूर्ण मॅच मध्ये त्यानं त्याचे 100% एफर्ट्स इथे दिले, 100% योगदान दिले. बॅकफुट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटनी बॉलचा संपर्क नाही. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 7 चेंडू आणि 13. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगेल यात ती मात्र शंका नाही. चांगला चेंडू होता, कमालीची गोलंदाजी, म्हणून तर कौतुक केलं ऋतिक भैया खर्डेच्या गोलंदाजीचा. शेवटचे 2 डॉट बॉल या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरतील का आणि शेवटच्या षटकात गोलंदाज सामना जिवंत ठेवेल का आणि संघाला विजय मिळवून देईल का, ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायचे. 6 चेंडू 13. मॅच रोमर्सचे काय, मॅच रंगतदार आहे. 75चा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूंचा खेळ झालाय. स्पोर्ट्स क्लबला इथे फुल टॉस, पहिलाच बॉल. काय निर्णय पंचांचा, थर्ड अंपायर कडे पाठवलाय. विकेट किपरनं तर हाताची घडी घातली आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आता करावी लागेल. मी सुरुवातीला सांगितलं की जर 74 बनवल्यात, 75 डिपेंड करायच्यात, तुमच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह आहे. शेवटच्या षटकात मॅच आहे. पहिला बॉल खराब की चांगला, या गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत. चेंडू द्या तोपर्यंत स्कोरर. युनायटेड SP11 रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब 1 वर्ष पुन्हा प्रॅक्टिस करायला लागेल फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती. वाट पाहावी लागेल खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2026 ची, कारण का विजय आणि पराजय, परंतु तिथं जिंकणं आणि इथं जिंकणं त्यात फार मोठे साम्य आहे. आता अनेकांना वाटत असतील की कॉमेंटेटर बोलतात का, परंतु कॉमेंटेटरच्या मागे आणखीन एक कॉमेंटेटर आहे. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षणात मला वाटतं युनायटेड SP11 कडनं भैया साठे देखील या टीम मध्ये असतात, त्यामुळे त्यांचं हे गाईडलाईन आहे. त्यांची ही काय ब्रीद वाक्य ती तुमच्यापर्यंत मी फक्त पोहोचवण्याचं काम करतो. 68 1 गडी बाद. चांगला चेंडू होता, कमबॅक केले रोहित वाळूंनं. ही गोलंदाजी अपेक्षित आहे. विकेट किपरकडनं तेच सांगितलं जाते, अचूकता, योग्य टप्पा, टप्प्यावरती नियंत्रण ठेव. तुझा एक चेंडू आपल्या संघाला तारणार आहे. तुझा एक डॉट बॉल आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. 4 चेंडू 7. इथे चेंडू खेळलाय, फाइनलेगचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल का, अडवलाय, फेकी करेल का, झटपट फेकतोय, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, फेकी अस्ताव्यस्त आहे. फेकी थोडीशी खराब आहे.
2 धावा येत आहेत, धावसंख्या पुढे जाते. 3 चेंडू आणि 5. एक एक चुकी प्रचंड महागात पडती. क्रिकेटचा खेळ आहे आणि हा खेळ आपल्याला सांगून जातो, हा रंग बदलणारा खेळ आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो ना, त्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. आयुष्यात अनेक माणसं देखील रंग बदलतात, ती त्यांचे रंग दाखवतात, हा खेळ त्याचे रंग दाखवतोय. 3 चेंडू आणि 5. 3 चेंडू 5. कोण जिंकणार, युनायटेड SP11 की रायझिंग स्टार? इथे मिडल ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक तैनात आणि सुटलाय, हातातला सुटलाय. लॉलीपॉप कॅच होता असं म्हणायला हरकत नाही. हातात आला होता, हातात फक्त पकडायचा होता आणि तो झेल सुटलाय. मला वाटते दिग्विजय मतेकडनं चुकी होती. सूरज मते तिथे आहेत, सूरजकडनं चुकी होताना पाहायला मिळते. 71 धावा धावपल होत्या. 3 मते आहेत. मते सरकारांची टीम आहे. दिग्विजय मते आहेत, मयूर मते आहेत, सूरज मते आहेत आणि तिथे सूरज मतेकडनं चुकी होताना पाहायला मिळते. 71 बनवल्यात. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4. रंगीत तालमीचे हिरो आणि मेन पिक्चरचे हिरो बनतील का, की रंगीत तालमीचे हिरो सबसेल झिरो ठरतील, यावरती प्रश्नचिन्ह. 2 चेंडू 4. इथे मिडल ऑफ द बॅट बॉल मात्र सीमारेषा पार. चरण मॅक्सिमम. सामना संपलाय, सामना संपवलाय. षटकार 6 धावा. युनायटेड SP11 संघातील तोंडातील घास हिसकावून आणलाय रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी. हा सेकंड कंपल्सरी आहे. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देखील आपण रेडी करीत देतोय. जबरदस्त मॅच आपण पाहिली. टीमचं कौतुक आहे, कारण सातत्यानं फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानी सरावाचं सातत्य आहे. सुरुवातीला सांगितलं की ही मॅच एक मैत्रीपूर्ण आहे. क्रिकेट हा खेळाचा भाग आहे. हार आणि जीत हा देखील खेळाचा भाग आहे. एक संघ विजय होणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. परंतु खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही टीमनं चांगला खेळ केला. दोन्ही टीमचं देखील आयोजकांच्या वतीनं आभार. आपल्याकडे कमी आहेत. अंपायर सर लगेच मैदानाचा ताबा घेतील आणि सेकंड मॅच 5 षटकांची लगेच सुरू होणार आहे. कोथरूड चॅम्पियन आपले आघाडीचे बॅटर पाठवा. विजय पवार यांना आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देखील हेडेकाने देऊन सन्मानित करतोय. सामनावर किताबांना आपण सन्मानित करतोय. विजय पवार ठरतायत मॅन ऑफ द मॅच.